सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित लेखमाला अहिल्यादेवी. कालच्या पुढे सुरू करते. अब्दाली येणार ही दाट खबर आल्याने पिनीच्या फौजा तयार ठेवण्याची तयारी सुरू झाली. तेवढ्यात रघुनाथराव इंदोरी आले. त्यांचं आगत स्वागत मेजवानी झाल्यावर खलबतखान्यात रघुनाथराव, मल्हारराव, अहिल्या सगळे बसले. अहिल्याबाईंनी राजकारणाबाबत सर्व माहिती सांगितल्यावर आश्चर्यमुक्त रघुनाथराव म्हणाले, मातोश्री, आपण एवढे कसे जाणता? आमचे नजरबाज हेर सर्वीकडे पसरले आहेत. पण मातोश्री, आपण तर अवघे राजकारण जाणता. माझे जीवित कार्य आता तेवढेच. त्यासाठीच तर मामंजींनी आम्हास रक्षिले. दौलतीशिवाय अन्य जीवन नाही. दुसरे दिवशी प्रचंड फौजेसह मल्हारराव आणि रघुनाथराव उत्तरेकडे निघून गेल्यावरच अहिल्यांची तगमग थोडी शांत झाली. दिल्लीत हाल होत असलेल्या प्रजेस आसरा मिळेलही, पण राजकारण मनाप्रमाणे व्हावं हे प्राक्तनी नव्हतं. फौजेच्या खर्चासाठी खंडणी वसूल करण्यास मल्हारराव राजपुतान्याकडे वळले. अहिल्यांच्या सल्ल्यानुसार प्रथम दिल्लीत चलण्याबद्दल रघुनाथराव दातांच्या कण्या करून थकले, पण व्यर्थ. अखेर चिडून रघुनाथराव म्हणाले, आपण 44 वर्षांनी माझेपेक्षा थोर. काय बोलावे? ही लटकी सबब काढून खंडणी वसूल करत 3 महिन्यापासून फिरत आहात. तिकडे अब्दाली सारा देश लुटून गेला. अखेर उभयता मेमध्ये आग्र्याजवळ येताच सूरजमल भाटाने आदल्या वर्षाची खंडणी मुकाटपणे पुढे ठेवून म्हणाला, आपण आता येता? अब्दालीने तर जानेवारीतच आपल्या नावे खुतबा पढविला. आलगीरची बादशाही गेली. राजवाड्यांना खंट्या लावल्या. अमीरांच्या हवेलीतून 25 कोट जवाहीर लुटले. पैका नेला. कित्येकांनी विष घेतलं, जाळून घेतलं. सगळीकडे नुसता हाहाकार. एकटा अंताजी लढला. त्यानं आपल्याकडे किती निकडीचे निरोप पाठवले. काय करीत होता आपण दोघे? रघुनाथरावांना अहिल्याबाईंचा सल्ला आठवला. तेव्हा चालू असतो तर कमीत कमी माणसं तरी वाचली असती. सूरजमल भाट सांगत होता, अब्दालीची फौज भारी. दिल्लीतील फितुरांसह 1,00,000 स्वार त्याचेकडे. तमाम राजे पळून गेले. माधवसिंह, ब्रिजेसिंह अब्दालीच्या पक्षात. दत्ताजी आणि कान्होजी जानकोजी मारवाडची मोहीम आटपून नुकतेच आल्याने थकलेले. श्रीमंत पेशवे श्रीरंगपट्टणकडे. आम्हालाही अब्दालीने स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही लटकेच कारण सांगून झुलवले. आम्ही तरी एकटे काय करणार? प्रांतात पळ सुटला. घर निघर लुटले गेले. एकटा अंतोजी माणकेश्वर 5,000 फौजेनिशी जमेल तसे लढत होता. मथुरेत तर कहरच. 28 फेब्रुवारी ते 6 मार्चपर्यंत हिंदूंच्या रक्ताची नुसती रंगपंचमी. रस्त्यातून प्रेतांचे ढीग. यमुना नदी नुसती लाल. हिंदूंचे क्षेत्र मथुरा. अब्दालीला मोकळी जागा मिळालीच मिळाली. प्रत्येक शिरास 5 रुपयेप्रमाणे कत्तल करवून मुंडक्यांच्या राशी घातल्या. हे भीषण वर्णन ऐकवत नव्हतं. रघुनाथरावांनी कान दाबून धरले. चिडून जाट म्हणाला, महामारीने जेव्हा अब्दालीची दुर्दशा झाली तेव्हाच सर्वांनी मिळून त्यास चेचले असते तर आज एवढी दुर्दशा झाली नसती. मल्हारबा, आपणास राजकारण कळू नये? आपले केस का उन्हात पांढरे झाले? गाजीउद्दीन मराठ्यास मिळाल्याचं कळताच नजीब खान संतापला. श्रावणात मराठी फौजा दिल्लीत आल्या. क्रोधित मराठ्यांनी किल्ल्यास वेढा घालून 15 दिवस किल्ला लढविला. अखेर विठ्ठल शिवदेवने नजीब खानास त्याच्या साथीदारांसह अटक केली. सर्वांच्या मते नजीब खानास ठार करावे. तोवर नजीबने मल्हाररावास मी तुमचा धर्मपुत्र जाणून रक्षावे.
सर्वांचा विरोध पाहून मल्हारराव म्हणाले, यास आज रक्षिले तर भली मोठी खंडणी मिळेल, दौलतीचे कर्ज निवारण्यास मदत होईल. याच्याकडून शुजामार्फत आपली तीर्थक्षेत्रे ताब्यात घेऊ. नजीब खानचे एक एक ठाणे घेत त्याचा प्रदेश लुटत जात होते. रघुनाथराव थोडे अंतर त्यांच्यासोबतच होते. नंतर ते गडमुक्तेश्वरी गेले. रघुनाथराव आणि मल्हाररावांना यश मिळाले, पण ते धवल नव्हते. या सर्व वार्ता ऐकून अहिल्याबाई अस्वस्थ झाल्या. खंडणी करत असताना, कालापव्यय करताना जो झाला आहे तो पाहून त्या किंचित चिंतित झाल्या. मथुरा, दिल्लीस अहिल्याबाईंनी नेमलेले गुप्तहेर तिथल्या भीषण परिस्थितीचे वर्णन डोळ्यात पाणी आणून सांगत होते. अहिल्याबाईंच्याही अश्रूंना खळ नव्हता. एवढा सारा अनर्थ घडत असताना मामांजी काय करतायत? अहिल्यांचा संताप झाला. त्या तडक वाड्यावर येऊन बाईजींना सर्व हकीकत सांगून म्हणाल्या, बाईजी, माझे मनी तर ठिणग्या उडत आहेत. मामंजींना माणसांच्या जीवापरीस राजपुतान्यातील खंडणी अधिक महत्त्वाची वाटत होती. गेल्या 3 महिन्यापासून तिकडे दिल्ली, मथुरा, गोकुळ, वृंदावनला आग लागू देतात. याला काय म्हणावं? आम्हाला आमच्या हेरांकडून मिळत असलेल्या बातम्यानुसार उभयतांना वेळोवेळी सूचना कानावर घातल्या. त्याचा उपयोग न करता राजपुतान्यात फिरत राहिलेत. असे राष्ट्राचे, माणसांचे नुकसान. श्रीमंत होळकरांच्या भरोशावर पंजाब म्हणजे हिंदुस्थानाचं महाद्वार ते रक्षावं असं कुणास वाटू नये. इतक्या चिडलेल्या, संतापलेल्या अहिल्याबाईंना आतापर्यंत पाहिलं नव्हतं. मामंजींच्या शौर्याला तोड नाही, पण कधी कधी पैशाच्या मोहात पडतात, हेही सत्य आहे. जाताना प्रथम दिल्ली गाठा असं निक्षून सांगितलं होतं, पण मालेरावाच्या लग्नाला 2 वर्ष सरली, पण सुधारणा तर नाहीच, उलट जास्तच टवाळ होऊ लागला. त्यात मैनासारखी सुस्वरूप गोंडस मुलगी मुळात हक्काची. त्याच्यापासून मैनेला वाचवणं हा एकच उद्योग सर्व वडीलधाऱ्यांना होता. तिला एकांती गाठावं, बोलवावं आणि ती पळून गेली की सर्वांसमक्ष गालात मारावे, हे सर्व अहिल्याबाईस कळत होते. एक दिवस त्या बाईजींना म्हणाल्या, मैना 11ची, ती मोठी होईस्तवर माहेरी ठेवावी. या मेल्या मालेरावाकडून कच्ची कळी कधी खुडली जाईल याचा नेम नाही. ठरलं. मैनेच्या आईवडिलास मानवस्त्रे, सविस्तर पत्र आणि मेवा मिठाई देऊन उदाबाई संगे रामजी यादवच्या घोड्याच्या पथकासह मैनेची पालखी माहेरच्या वाटेला लागली. 4 दिवस मालेराव देपाळेश्वरी गेल्याची संधी साधून अहिल्यांनी हे काम उरकलं. मालेराव येताच त्याने घरात हमामा उच्छाद घातला. मला न विचारता मैनेला माहेरी धाडणारे तुम्ही कोण? जेमतेम 14 वर्षांच्या मालेरावाकडे तुच्छतेने बघत त्या फडणीशीत निघून गेल्या. तिथे एक बिनसहीचा गुप्त लखोटा आला होता. लखोट्यात मल्हाररावांकडून झालेल्या चुकांचा पाढा होता. आपण जाणत्या, विचारी, मराठी दौलत वाचावी म्हणून कळविलं. मल्हाररावास आवरा. 66 वर्षांच्या मल्हाररावांची बुद्धी नाठी झाली. आज आपली खाजगी दूषित झाली. नजीब खानास पुत्र मानून अंतर्वेदी कुंजपुरा प्रांताची मालमत्ता त्याच्या स्वाधीन केली. पत्र वाचून अहिल्याबाई थरकल्या, संचित झाल्या. भिल्लांचा उपद्रव वाढलेला होता. सरदार उत्तर दक्षिण पांगलेले होते. उत्तरेत ही दशा, दक्षिणेत निजामाचं कपट कारस्थान. चहूकडे खणाखणी माऱ्या. कारभार्यास म्हणाल्या, तीर्थक्षेत्री भक्कम धर्मशाळांच्या मिशे आश्रयस्थाने बांधायला हवीत. भक्कम मंदिरे, पक्क्या सडका, जागोजागी विहिरी हे सर्व त्वरेने केल्यास कठीण समयी अन्नपाणी आणि निवाऱ्याची सोय होईल. मुक्ताच्या लग्नाचा पण करूनही 2-3 वर्ष लोटली. अजून कोणी भिल्लास तण देणारा शूरवीर इथे उरला नाही की काय?
श्रावण महिन्याचे सणवार सुरू झाले. निमालेरावांना ब्राह्मणास छळण्याचा एक युक्ती शोधण्याचा ऊत आला. नागपंचमीला झाडांना बांधलेल्या झोपाळ्यांच्या गाठी सैल करून ठेवाव्या. ते मुक्ताच्या मैत्रिणी पडल्या की यांना मन भरून आनंद येई. अगदी लोटपोट हसणं याचे असे चाळे पाहून अहिल्याबाई धास्तावत. मेला कुठला हिरण्यकश्यपू दुर्योधन पोटी आला, यासाठी का जगले? या पिशाच्यवत पोरास दौलती लायक करावे तरी कसे? बाईजी दिलासा देत असत. पार थकलेले दमलेले कुठे जखमांच्या खुणा संगे अपार द्रव्य घेऊन भाद्रपदात सुभेदार आले. त्या धडपडणाऱ्या कष्टणाऱ्या म्हाताऱ्या सासऱ्याविषयी अनुकंपेने अहिल्यांचं मन भरून आलं. म्हणाल्या, मामनजी, आता वरीसभर आराम करा. तुमच्याऐवजी संताजी तुकोजीस धाडूया. सुभेदार विमनस्क अस्वस्थ, चेहऱ्यावर दाट काळजीची छाया. तेवढ्यात पुण्यावरून त्यांच्या वकिलाचा खलिता आला. आपल्याविषयी श्रीमंतांची नजर ठीक नाही. नजीब खानास धर्मपुत्र करून घेतल्याने भाऊसाहेब आणि नानासाहेबांच्या मनी बहुत संताप. लुटाचा हिशोब दाखवण्यासाठी खतावण्या घेऊन त्वरित यावे. अहिल्याने पत्र वाचून त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांचा उतरलेला चेहरा पाहून त्या काहीच बोलल्या नाहीत. खाणेपिणे सोडून सर्वजण हिशोबात मग्न. मामनजी, जे कर्ज असेल त्याचा 3रा हिस्सा निवारून टाका. सरत्या वयात अपयश कशाला, असं म्हणत. मंडळी, आज आपण इथे थांबतोय आणि पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तर तोपर्यंत नमस्कार. ही जी लेखमाला आहे ती लिहिलेली आहे मीनाक्षीताई देशमुख यांनी. तर भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.